सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशानंतर सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यासाठी धुळ्यात भाजपच्या वतीने 1111 फूट तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। अग्रेसन महाराज पुतळ्यापासून निघालेली ही तिरंगा रॅली गांधी पुतळा येथे संपन्न झाली आहे। या तिरंगा रॅलीत शहरातल्या विविध भागात काम करणाऱ्या नागरिकांसह सेवानिवृत्त जवान, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी शहरात भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जवानांचा विजय असो आदी घोषणा देत तिरंगा रॅली मार्गस्थ झाल्याने शहरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, मनपायुक्त डॉक्टर अमिता दगडे पाटील, माजी नगरसेवक भिकन वराडे, ओम खंडेलवाल, युवा मोर्चाचे आकाश परदेशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला केला आणि भारतीय सैन्याने जे पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचे आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले, त्यांचे एअरपोर्ट उद्ध्वस्त केले। हम सैनिक के साथ है, हम ऑपरेशन सिंदूर के साथ है। सैनिकांचा अभिमान आम्हाला फार जास्त आहे, त्यांचा गौरव वाढावा याच्यासाठी आज 1111 फूटची तिरंगाची रॅली या ठिकाणी हजारो धुळेकर नागरिकांच्या साक्षीने आपण काढली आणि सर्व सैनिकांना मनापासून अभिनंदन केले। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक विरारी धुळे। आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे। पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा। पाणी शिळे होत नाही। कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा। वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा। पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित।